जालना जिल्ह्यामध्ये आता बदल घडून कल्याण काळे लाखोच्या मताने निवडून आले, काय इफेक्ट झाला मराठा मतदानाचा याच्यावर? मराठा मतदानावर नक्कीच 100% जरांगे इफेक्ट झालेला आहे. कारण नेहमीच तुम्ही आंदोलनामध्ये असतात, मराठा समाजासाठी लढत असतात. यावेळेस आता लोकसभेमध्ये कल्याण काळेच्या रूपात प्रश्न उपस्थित होणार आहे. 100% उपस्थित होतील. डॉक्टर साहेबांनी तसं आश्वासन दिलं आम्हाला की समाजाच्या त्यांचं तर पक्षीय कार्यक्रम राहीलच, तरी पण समाजाच्या 100% पाठीमागे राहील. आणि याच्या अगोदरही प्रत्येक आंदोलनात दादा वहिनी सोबत, दादा सोबत, त्यांच्या बंधू सोबत सगळे सहकारी होते, प्रत्येक वेळेस सहकार्य होतं त्यांचं. आपल्या भागामध्ये जे विकास राहिलेले फुलामुली मतदारसंघामध्ये काय विकास या काळे साहेब करणार आहे आता? अहो, विकासाचा वनवे म्हणता, वनवेच नाही, इथं रोडच नाहीये. माझं गाव सांगा मला, सगळ्या माणसांनी तुमचे गाव तरी त्या उमेदवाराला माहित होते का? आता तो विषय राहणार नाही. डॉक्टर साहेब तळागाळातला कार्यकर्ता आहेत, तळागाळातलं कामं होणार, सर्वांचे कामं होणार, 100% होणार. काही ग्रामपंचायतीमध्ये गावाला जायला रस्ते नाही आता सध्याला, आजही नाहीये. इलेक्शन लागल्यावर आमच्या गावाचे उद्घाटन केले. इलेक्शन जो माणूस 5 वर्ष 25 वर्ष आमदारकी भोगतोय त्याला 25 वर्षात 20 वर्षात त्यांना उद्घाटन करायला वेळ नाही मिळाला. जेव्हा इलेक्शन डिक्लेअर झाले तेव्हा यांनी रस्त्याचे वाळू टाकली आणली माझ्या गावच्या रोडवर. कोण म्हणतं पक्क काम केलंय? सांगा मानकीवाशांनी पक्क काम केलं तुमच्या रोडचं? फिरवलं वनवे म्हणता, काही वनवे बिनवे काही नव्हता. वनवे आता येणार, आता 100% डेव्हलपमेंटचाच वनवे येणार. जाधव साहेब सतत प्रचारामध्ये सांगत होते इतके रस्ते एस्टिमेटेड रस्ते बनवले, बायपास रस्ते बनवले, काय अहो त्यांच्या मयात बनवले कागदोपत्री. काही लोक जर डेव्हलपमेंट केली नाही तर ते कागदोपत्री तरी दाखवतात सरकारला. यांनी कागदोपत्री पण दाखवली नाही. काळे साहेबांकडून काय अपेक्षा आहे? काळे साहेबांकडनं अपेक्षा म्हटल्यापेक्षा आम्ही सर्व समाज बांधव, सर्व गावकरी, सर्व मतदारसंघातील लोक काळे साहेबांकडनं काम त्यांना करायला लावायची गरज नाहीये. आम्ही स्वतः उभं राहिलो म्हणजे आमच्या गावचे कामं होणार. आपल्या तालुक्यातलं पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पाण्याला पहिलं प्राधान्य डॉक्टर साहेबांचं असणार आहे. तसं त्यांनी सर्व मतदारसंघाला आश्वासन दिलेलं आहे. कधी भेट घेणार तुमच्या गावाची काळे साहेब? हे गाववासीच आलेले आहे. आमच्या पंचकृषीचे सर्व लोक आहे. हे आमच्या गावचे गावकरी बंधू आहे. 2 शब्द ते बोलतील. बोलले बोला ना, कोण बोलतो? सरपंच बोलला का तुम्ही? बोलणार का भाई? ठीक आहे. हो, काय सांगणार? आपल्या जिल्ह्यात बदल घडलेला आहे. कल्याण काळे साहेबाच्या रूपाने आपल्याला खासदार भेटलेले आहे. सर्वप्रथम आमचे मार्गदर्शक तथा जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याणराव काळे साहेब यांचं मी मनापासून अभिनंदन करेल. आणि हा जो परिवर्तन जालन्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झालेली कालपासून, याचा नक्कीच या संधीचं सोनं केल्याशिवाय काळे साहेब व त्यांचे जे कार्यकर्ते आम्ही सगळे असेल केल्याशिवाय राहणार नाही. आणि तळागाळातल्या माणसापर्यंत हा न्याय आणि विकास पोहोचल्याशिवाय राहणार नाही. हे एवढंच. आपल्या जिल्ह्यात 4 MIDC शहरात, जालना जिल्ह्यात शहरामध्ये 1 आणि आपल्या तालुक्यामध्ये 2 MIDC आणि बिडकींचे MIDCचं काम थांबलेलं आहे. DMICचं शेतकरी वाट पाहते त्यांची जमीन कधी संपादित होणार 3ऱ्या टप्प्यामध्ये. तुमच्या माहिती बेरोजगार वाढलेला आहे. युवकांना हाताला रोजगार नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही काळे साहेबांचे आधीचे स्टेटमेंट बघा. त्यामध्ये सगळ्यात पहिलं प्राधान्य काळे साहेबांचं की रोजगारावरती आहे. 10,000 एकर जमीन बिडकीन MIDC मध्ये काळे साहेबांनी हस्तांतरित करून दिलेली. पण या सरकारने त्या जमिनीचा असं धूळ खात पडलेली आहे. तिथं कोणतंही डेव्हलपमेंट केलं नाही, कोणतंही कंपनी त्या ठिकाणी आणलेली नाही. त्यामुळे रोजगार वाढलेले. आणि काळे साहेबांचं ध्येय आहे की माझ्या मतदारसंघातला एक माणूस बिना रोजगाराचा राहणार नाही, हा त्यांचं उद्दिष्ट आहे. इथून पुढे किती लोकांना रोजगार भेटणार असं राहुल गांधी पण म्हणले होते का लाखोच्या युवकांना आम्ही रोजगार देणार आहे. नक्कीच. काय तुम्हाला सांगता येईल? नाही, नक्कीच 100% या ठिकाणी आमच्या या मतदारसंघावरती जो खासदार निवडून आलेला हा गोरगरिबांचा विचार करणारा, तळागाळातील कार्यकर्त्यांचा विचार करणारा खासदार आहे. आणि नक्कीच या लोकसभा मतदारसंघातला एकही युवक बेरोजगार राहणार नाही, त्याच्या घराचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी हे सांगेल.
शेतकऱ्याच्या दुधाला जीएसटी लावलेला आहे, मालावर जीएसटी लावलेला आहे, काय सांगणार? मोतीच्या सामानाला सुद्धा जीएसटी लावलेला आहे असं सरकार आहे. म्हणजे मेलेल्या माणसालाही सोडत नाही असं सरकार आहे. म्हणून ह्या टायमाला लोकांनी काँग्रेसला कौल दिलेला आहे आणि महाराष्ट्रात काँग्रेस हा 1 नंबरचा पक्ष बनलेला आहे. याचा अर्थ असाच की या सरकारवरती लोक नाराज आहे. याच्यातूनच परिवर्तनाची सुरुवात ही महाराष्ट्रातून झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं, महाविकास आघाडी जीएसटी कमी करणार शेतकऱ्याचं? नक्कीच जीएसटी कमी करण्याचा नाही, शेतकऱ्याचा आणि गोरगरीब लोकांचा या ठिकाणी महाविकास आघाडी नक्कीच विचार करेल. आपलं नाव? माझं नाव सुनील संजय साबळे, ग्रामपंचायत सदस्य पोखरी.